पहिल्या चेंडूवर 2, त्याच्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट. लेटके या ठिकाणी कीपर बीट. चेंडू चालला अगदी सीमारेषा थर्डमॅन च्या क्षेत्रामध्ये 4 रन्स मिळतील टीम कोळेगाव संघाला. फुलटॉस होता, मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडूला उचलले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यस नो आणि अखेरकार पायते 2 धावा मिळाल्यात. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित खेळाडूला बाद व्हावं लागलं असतं. पुन्हा एकदा टप्पा अतिशय चांगला होता. पडल्यानंतर चेंडू वेगाने जातोय, डॉट बॉल आणि षटक पहिलं संपलंय. धाबा आल्या तर एकूण 12 धावा, बिनबाद 12. चांगली अशी सुरुवात पहा मिळतोय कोळेगाव संघाची अगेन्स्ट चिकनगर संघ. कल्याण परिसरातील दुसरा डोंबिवली परिसरातील संघ पहा मिळतो आपल्याला. आणि मंचावरती पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी जे नेटाने काम करतात सन्माननीय शक्तिमानजी भोईर साहेब, अध्यक्ष मोहने टिटवा मंडळाच्या, त्यांच्या खांद्यावरती असलेली जबाबदारी. आणि त्याचबरोबर अमोल केदार साहेब सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर अनंत पाटील सरचिटणीस मोहने टिटवा मंडल भाजपा हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर दशरथजी पाटील वार्ड अध्यक्ष अट्टाळे आंबेवलीचे हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि याच दरम्यान याच वार्डातील आमचे संतोष शेठ शिंगोळे साहेब भारतीय जनता पार्टीसाठी सातत्याने काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पहा मिळते आपल्याला. पिंट्या 11 क्रिकेट संघ मोहिली, सर्व 40+ क्रिकेटचे खेळाडू असतील, त्या सर्वांची खूप मेहनत राहिली आहे या स्पर्धेमध्ये. कारण स्पर्धा भरवणं आता दादा तेवढं शक्य साधं काम राहिलं नाही आहे. कारण पहिली कोणी उठसूट स्पर्धा भरवायचं, मात्र आता नाही आहे. स्पर्धा भरवणं म्हणजे खूप जिकरीचं काम असतं. कारण त्याच्यासाठी स्पर्धा म्हटली की पैसा आला, आणि तो पैसा गोळा करणे, सर्व टीमांना एकत्रित करणे. आणि आमच्या कल्याण डोंबिवलीमधील आज या संघटनेमध्ये मोहिली संघ असेल, त्याचबरोबर आमचा मानिवली संघ, हे 2 संघ या परिसरातील आहेत. मात्र मोहिली संघ असा पहिला संघ आहे की ज्याने यावर्षी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही आहे. कारण सर्व संघांनी स्पर्धा ठेवल्या, मात्र मोहिली संघ एकमेव स्पर्धा ठेवणारा संघ पाहायला मिळाला, जिथे 16 संघांना टी-शर्ट दिल्या गेल्यात, त्यासुद्धा फ्री ऑफ कॉस्ट. कोणत्याही प्रकारचा 1 रुपयासुद्धा मूल्य घेतला नाही आहे. जी एंट्री फी आहे असोसिएशनची, तीच एंट्री फीने खेळवलं गेलेत. त्यामुळे मागाशी अध्यक्ष साहेब अर्जुनभाई पाटील यांनी सुद्धा सांगितलं की आपण वारंवार उल्लेख करा या गोष्टीचा, की जेणेकरून सर्वांच्या लक्षात यावं. आणि गेली 2 दिवस मस्तपैकी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे मंडळाच्या वतीने. कारण 40+ क्रिकेटची स्पर्धा म्हटली की एका दिवस जेवण असतं, मात्र या ठिकाणी 2 दिवसाची स्पर्धा आणि 2 दिवस जेवण सर्वांसाठी, प्रेक्षक, मान्यवर, खेळाडू सर्वांसाठी अगदी जेवणाची मस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि गतवर्षी जेव्हा स्नेहसंमेलन होतो त्यावर्षी मात्र गतवर्षीचा आदर्श पुरस्कार मिळवणारा पिंट्या 11 क्रिकेट संघ मोहिली राहिला. कारण त्यांचा कुठेही जा स्पर्धेमध्ये वेळेवरती वेळेच्या अगोदर जाणं आणि कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता जो पंचांचा निर्णय असेल किंवा कमिटीचा निर्णय असेल तो स्वीकारणं, हे त्यांचं गतवर्षीय एका वर्षभराची कामगिरी राहिली. त्यामुळे त्यांना यावर्षी आदर्श संघ म्हणून पुरस्कारसुद्धा देण्यात आला. संतोष शिंगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरेशदादा असतील, सर्वच खेळाडू असतील, चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ पाहायला मिळाला.
2 धावेसाठी निघाल्यात पुन्हा एकदा रजनीकांत म्हात्रे. आज या जोडीने इम्प्रेस केलं. सकाळपासून मात्र जेव्हा जेव्हा बॅटिंगला आल्यात तेव्हा चांगलं बॅटिंग त्यांच्या वतीने चांगला स्टार्ट करून दिला आहे दोन्ही खेळाडूने. गोलंदाज हरेश केने उर्फ पिंट्या लेट कट खेळतात आणि 2 धावा. पुन्हा एकदा विजय पहा किती वेगाने पळतात. फॅजिबल बॉडी आहे त्यांची, त्यामुळे आता असं वाटत नाही की ते 40+ खेळाडू आहेत. पाणी घेऊन जा. विजयाचा विचार केला तर 42-44 वर्ष असतील. स्कोअर झालाय 21. 21 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. अंतिम सामना तर या दरम्यान मानिवली गावचे समाजसेवक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय संजय शेठ सेलार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. हँडसम पर्सनॅलिटी. फायनलचा मॅच आहे. एकीकडे कोळेगाव आणि दुसरीकडे चिकनगर असे संघ पहा मिळतात. कारण या 40+ संघांचा एक नियम असतो की सकाळी 9:30ला सामने सुरू होणार म्हणजे होणार. थोडंसं टेक्निकल इश्यू असला तर 10-15 मिनटं इकडे तिकडे, परंतु सामने अगदी वेळेवरती सुरू होतात आणि वेळेवरती संपतात. अरुण भोईर आल्यात गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्टंपला होता. पंच वाईडची खूण करत असताना एक धाव अवांतर रूपाने मिळाली आहे. यावेळेस चांगला बॉल, अतिशय चांगला चेंडू होता. झेल टिपण्याची संधी, मात्र झेल ड्रॉप. एकेरी धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली विजय म्हात्रे आणि रजनीकांत म्हात्रे या दोन फलंदाजांची. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डिंग मात्र चांगलं. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटची दाट शक्यता. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. आमचे संजय जे आहेत पंच आणि त्याचबरोबर दशरथ सोरकाते. सॉफ्ट सिग्नल काय अंपायर? गणेश गायकर आणि हरी गायकर यांचं आगमन झालेलं आहे या मंचावरती. आपण सॉफ्ट सिग्नल आउट आहे. ओके.
आउट आहे. चला बॅट त्यांची हवेतच राहिली, त्यामुळे ते फलंदाज बाद झाले. चला लवकर घ्या, 5 घ्या. चिकनगड संघ आपल्याला वेळ होईल. 5:50 झाल्यात. टाळ्या वाजवतात कारण कधीपासून गप्प होते. मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जाईल. कारण जोपर्यंत शेवटची पेटी फुटत नाही तोपर्यंत काही भाष्य करण्यात अर्थ नाही. निलेश आलेत नवीन बॅट्समन, निलेश जाधव. यावेळेस फटका चांगला आहे, रन्स मिळतील येते. किती, 2 की 4? 4. आणि या चौकार. गुड शॉट. तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा झाल्या ते एकूण 29. बॉल, हा बॉल नवीन दुसरा होता ना रणजित? हा अंपायर जवळ आहे. एकोणतीस, 29. चला शेवटचं षटक मार्गस्थ. नरेंद्र. साईडला कॅट डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा केला जाईल प्रयत्न. 2 धावा झाल्यात. पुन्हा एकदा नाही, 2च धावा. 31 धावसंख्या. लेग स्टंप खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली आहे. फिल्डरच्या अगदी हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. फुलटॉस, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. लॉंग चेस आहे, बाउंड्री मात्र भरपूर लांब वरती आहे. 2 धावा सहजरित्या मिळतील. वाईड बॉल. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना लेग बाज. फुलटॉस आणि तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग झालंय. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा. पुन्हा एकदा थर्ड अंपायर.
नॉट आउट. चला बॅट ग्राउंडिंग केली आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. नाहीये ते चेंडू डॉट. निलेश होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न. इथून 2 धावा मिळतील का? कारण रनिंग थोडीशी कमी आणि येते 2 रन्स मिळाल्या. षटक संपलाय. चौथा अर्थातच पहिल्या अंकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या अंकामध्ये तो या बॅटिंग करत असताना कोलेगाव टीमने बनवल्या ते एकूण धावा 38-39 लक्ष. मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं श्री आर मुरुगन व्यंकटेश, दक्षिण भारतीय सेलचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर श्री हेमंत बबंग गायकवाड वार अध्यक्ष 11 बल्ल्यानी तथा CEO निवारा ग्रुप इंजिनियर्स अँड बिल्डर्स यांच्या माध्यमातून यूट्यूबची सुविधा देण्यात आली. 38 चला 39चं लक्ष आहे. चला लवकर आता मैदानात कोळेगाव संघ. जास्त वेळ नको. जवळजवळ 6 वाजण्याची वेळ झालेली आहे. भगवान अंबारे आपण मंचावरती या. स्वागत आहे आपलं. तर जाऊया सत्काराच्या दिशेने जिथे मान सन्मान केला जाईल. आमचे पाहुणे मंडळी आल्यात त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी घेतोय. मदन ठाकरे आणि वासुदेव गोंदले आपण सुद्धा मंचावरती यावं. तर या दरम्यान सत्कार मूर्ती असतील मोने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय शक्तिमानजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया. या चला सर्व पाहुण्यांचा सन्मान करून, कारण ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीची आहे आणि याच विभागामध्ये चांगलं कार्य त्यांच्या वतीने सातत्याला पाहायला मिळतोय आपल्याला. कारण आज देशात वारे वाहतात ते फक्त कमळाचे, भारतीय जनता पार्टी. कारण आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आपल्या करोडो हिंदुस्थान वासियांचं स्वप्न पूर्ण झालं. कारण गेली कित्येक वर्ष जो प्रश्न निलंबित राहिला होता राम मंदिराचा, तो मात्र त्याने आणि भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेत मात्र तो प्रश्नाला अखेरकार प्रश्न मार्गी लावला आणि सर्व हिंदुस्थानचे मन भरून येणारा 22 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी वर्षातील दुसरा दिवाळी साजरी केली आपण. कारण दिवाळी फक्त एकदाच येते वर्षातून, मात्र यावर्षी 2 दिवाळ्या पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थाने 22 जानेवारी जो क्षण होता तो सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवलाय. हा भेटतील अजून, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत आणखी काही दिवाळ्या पाहायला मिळतील. पदाधिकारी आहेत त्यांचं सुद्धा आपण सन्मान करूया. आपण सरचिटणीस भारतीय जनता पार्टी मोहने टिटवा मंडळाचे अमोलजी केदार साहेब आहेत. वासुदेवजी आणि मदनजी या आपण. चला आता अमोलजी केदार यांचा सन्मान करतोय आपण.
काही सन्मान आहेत आपण नंतर करूया, कारण सामना सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. या ऐकूया पंडितदादा पाटील यांचा आवाज. धन्यवाद जगदीश पाटील. कोळेगाव संघाने लक्ष ठेवले चिकनगर संघासमोर 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं मार्गाचा असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 8 धाबा. हरेश केने आणि नरेंद्र पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय पिंट्या 1140+ मोहिली संघाच्या माध्यमातून 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 अंतिम संघातील सामने आपण 2 संघ आपण पाहतोय. गुड बॉलिंग, तेज तर्रार चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. मोहिली संघाचे विशेष कौतुक करावं लागेल. 16 संघांना मोहिली संघाच्या माध्यमातून टी शर्ट पुरवल्या गेल्या. 2 दिवस प्रत्येक संघाची जेवणाची व्यवस्था, प्रेक्षकांची व्यवस्था, मान्यवरांची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली मोहिली संघानं. फुल टॉस चेंडू संधी साधले, ऑन साइडला टॉस केलाय, षटकार 6 धावा. तर काना गोंधळे कुठे असाल तर या ताबडतोब व्यासपीठावर. चौदा धावा आपण पाहतो धावफलकावर. हरेश केने 40+ क्रिकेटमध्ये एक सर्वात मोठं नाव आपण पाहतो. या नावाची भरपूर दहशत राहिली आहे. 40+च्या माध्यमातून आतापर्यंत 2 शतकं ठोकणारा एकमेव फलंदाज, 3 सामन्यांमध्ये 250च्या वर धावा कुटणारा एकमेव फलंदाज, अनेक विक्रम आपण पाहतो हरेश भोईरच्या माध्यमातून आपण पाहिलेत. 27 चेंडूंमध्ये 112 नाबाद धावा कुठल्या. परंतपुटला आले, ऑफसाईडला खेळतात. कदाचित इथं घोषितच्या स्वरूपात 2 धावा येतील, येत आहेत. धावसंख्या पोहोचली येते एकाच षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 16 धावा. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गेली 2 दिवस स्पर्धा कव्हर केली गेली आहे. आमचे सागर फराड, आदित्य ठाकरे, नीरज फराड या टीमचा आम्ही आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. तर मी वासुदेवदादा गोंधळे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित अनंतदादा पाटील सरचिटणीस भाजप मोहनी टिटवाळा मंडळ यांचा सन्मान करायचा आहे. मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. पहिलं षटक संपन्न झालंय. बिनबाद 16 धावा. गोलंदाज तयार. संभाजी म्हात्रे 16 धावा आल्या धावफलकावर. 39चं लक्ष ठेवले कोळेगाव संघानं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळले, फटका बसला, चेंडू पडतो नो मॅच मध्ये. हरेश केने पुढे सरकतात, तोपर्यंत धावा येतात त्या नरेंद्रच्या बॅटमधनं. 2 धावसंख्या 18 वर पोहोचते. चं लक्ष असताना समोर मात्र इथे चिकनगर संघानं दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो 18 धावा. संभाजी म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडला नरेंद्र पाटील. फुल टॉस चेंडू संधी साधली, चेंडू पडतो नो मॅच मध्ये. इथं मात्र क्षेत्ररक्षकाला विजय म्हात्रेला चकवलाय. नरेंद्र पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. बघा जर स्प्रे हवा असेल तर ताबडतोब आयोजकांना विनंती असेल घेऊन जा. क्रॅम्प आला असेल पायाला तर आणि पाणी सुद्धा घेऊन जा. क्रॅम्प आला असेल, गोलंदाजाला दुखापत झाली असेल तर आयोजकांना विनंती असेल ताबडतोब जा. सोळा चेंडूंमध्ये अजूनही 17 धावांची गरज. 39चं लक्ष ठेवलंय कोळेगाव संघाने चिकनगर संघासमोर. तर आदरणीय संजयजी शेलार साहेब मानवली गावचे समाजसेवक यांचा इथे सन्मान केला जाईल. तर मी मदन ठाकरे यांना विनंती करतोय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संजयजी शेलार मानवली गावचे समाजसेवक यांचा इथे सन्मान केला जाईल.
त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आर मुरुगन व्यंकटेश दक्षिण भारतीय सेलचे अध्यक्ष यांचा सुद्धा इथं आयोजकांच्या वतीने सन्मान केला जाईल. तर आयोजक संतोषदादा शिंगोळे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आर मुरुगन व्यंकटेश दक्षिण भारतीय सेलचे अध्यक्ष यांचा इथं सन्मान केला जाईल. चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न केला, झेल सुटला, इथं मात्र होकार भरला, धोका संभवलाय आणि इथं मात्र आदरणीय संतोषदादा शिंगोळे यांच्या शुभ हस्ते आर मुरुगन व्यंकटेश दक्षिण भारतीय सेलचे अध्यक्ष यांचा इथं सन्मान केला जातोय. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, फलंदाज मात्र अपयशी ठरला. तोपर्यंत सिंगल आली आहे, धावसंख्या पोहोचते ती लेगबाजच्या स्वरूपात, धावसंख्या पोहोचते ती 25 वर. धावा धावफलकावर आपण पाहतोय. 39चं लक्ष ठेवलं कोलेगाव संघाने. हरीश केने स्ट्राईक एंडला समोर खेळतात, बॅक टू द बॉलर. झेल फटका फसलाय, झेल टिपलाय आणि पहिला धक्का बसलाय टीम चिकनकर संघाला. हरीश केने बॅक टू डगआउट. तर प्रकाश गोंधळे आणि सुरेश गोंधळे या ताबडतोब आयोजक प्रकाश गोंधळे आणि सुरेश गोंधळे तुम्हाला आयोजक संतोषदादा शिंगोळे बोलवतात, ताबडतोब या. बघा सामना संपल्यानंतर यष्ट्यांना स्टंपला कुणी हात लावू नका. ऑफ साईडला खेळतात, रजनीकांत मात्रे आहेत. गुड फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तर मी मधुकर दादा मात्रे यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दशरथदादा पाटील अध्यक्ष वार्ड क्रमांक 7 अटाली आंबिवली यांचा इथं सन्मान करायचा आहे. मी मधुकर दादा मात्रे यांना विनंती करतो, दादा तुमच्या शुभ हस्ते दशरथदादा पाटील अध्यक्ष वार्ड क्रमांक 7 अटाली आंबिवली यांचा इथे सन्मान करायचा आहे. धावसंख्या 27 झाली आहे. आदरणीय मधुकर दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दशरथदादा पाटील अध्यक्ष वार्ड क्रमांक 7 अटाली आंबिवली यांचा इथे सन्मान केला जातोय. इथे मात्र चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. हिरामन मात्रे होते, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. तर आदरणीय विनायक दादा भगत यांचं स्वागत करतं आयोजकांच्या वतीनं. संतोषदादा शिंगोळे संपूर्ण मोहिली संघाच्या वतीनं विनायक दादा भगत यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. ऑन साईडला खेळतायत, कदाचित दुसरीचा प्रयत्न करतील, केला जातोय. 2 धावा त्या धावफलकर. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. आता मात्र 9 धावांची गरज असेल. विजयाच्या दिशेने आगेचूक करतो, वाटचाल करतोय ज्या आई गावदेवी रुद्र 11 चिकनकर संघ. 10 चेंडू 9 ची गरज. 10 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. सन्मान दिलाय. सॉफ्ट सिग्नल आपण पाहतोय, हलक्या हाताने खेळतात. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. 8 धावांची गरज असेल. तसेच कुंडली गोंधळे आणि सुनील पाटील यांना विनंती असेल व्यासपीठावर या. तसेच प्रकाश गोंधळे तुम्ही सुद्धा यायचं आहे. निलेश जाधव दिशा दिली आहे, जेंटल टच. चेंडू पडतो नो मॅटलांड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पिंट्या, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. फलंदाज नरेंद्र पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौकार.
तर मी सुरेश गोंधळे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय हेमंत बबन गायकवाड वार्ड अध्यक्ष 11 बल्ल्यानी तथा CEO निवारा ग्रुप इंजिनियर्स अँड बिल्डर्स यांचा इथे सन्मान करायचा आहे. 35 धावा 4 धावांची गरज असेल. 35 धावा झाल्या 4 धावांची गरज असेल. फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर समोर खेळतात क्षेत्ररक्षक आलेत विजय मात्रे बेगानं गुड फिल्डिंग चेंडू पे कुठे केली जाते बघा तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. फक्त 3 धावांची गरज असेल. चेंडू उरले ते आता मात्र 7 चेंडू 3 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये आम्हाला इथं 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल स्पर्धेचे आयोजक संतोषदादा शिंगोळे आणि सुरेश गोंधळे आणि संपूर्ण मोहिली संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय. ऑफ साइडला खेळतात कदाचित घोषीच्या स्वरूपात 2 धावा येतील. धावांची बरोबरी झाली आहे. विजयापासून 1 धाव दूर आई गावदेवी रुद्र 11 चिकनगड संघ. आजच्या दिवसात ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगली साथ लाभली ते आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र जगदीश पाटील यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करतो आमचे सहकारी ऑफिशियल गुणलेखक दिनेश जाधव गेली 2 दिवस चांगलं गुणलेखन करतात त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करतो 2 पंचांचा संजय मात्रे मॅम फ्रॉम दातिवले आणि दशरथ सोरकाते गेली 2 दिवस पंच म्हणून चांगलं काम करतात त्यांचे सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करतो ओमसाई MTCचा काशीनाथ गोंधळे या ताबडतोब. आभार व्यक्त करतो आम्ही ओमसाई MTCचा संपूर्ण टीमचा आमचे सागर फराड आदित्य ठाकरे नीरज फराड गेली 2 दिवस चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचे सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. फक्त एका धावेची गरज असेल. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय आई गावदेवी रुद्र 11 चिकनगड संघ. रजनीकांत मात्रे सुनील पाटील सुद्धा या कुंडलिक गोंधळे सुद्धा यायचं आहे. प्रकाश गोंधळे तुम्ही सुद्धा यायचं आहे. काशीनाथ गोंधळे सर्वांनी यायचं आहे व्यासपीठावर. विनायकजी भगत यांचा सुद्धा इथं सन्मान केला जाईल. बल्लानीचे उद्योगपती आदरणीय विनायकजी भगत यांचा इथे सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं. अशा पद्धतीने या स्पर्धेचं चॅम्पियन संघ